नमस्कार. आज आपण असेच एका क्रिकेटबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत. क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अत्यंत चांगली भूमिका बजावलेली होती असे चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक सध्या चर्चेमध्ये आहेत. ते का चर्चेत आहे, त्यांची कारकीर्द कशी राहिली आणि नेमकं आताच ते चर्चेत का राहिले याची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी जर चॅनलला तुम्ही नवीन आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच तुम्हाला क्रिकेट विश्वातील नवीन नवीन घडामोडी, नवीन नवीन अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळते, ज्याचा तुम्हाला MPSC तसेच सहसेवाची तयारी करताना चालू घडामोडी अंतर्गत व्हिडिओमध्ये फायदा होईल. तर आता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय काय आहे. तर व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की स्टीफन फ्लेमिंग म्हणजेच प्रशिक्षकाचं एक मोठं पर्व सध्या अस्त झालेलं आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्स संघासोबतचा 18 वर्षाचा दीर्घ प्रवास नुकताच समाप्त केलेला आहे आणि त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा व्हिडिओचा मुख्य विषय. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आलं तर चॅनल सबस्क्राईब करा. IPL सुरू झाल्यापासून पहिल्या पर्वानंतर 2009 मध्ये या व्यक्तीची चेन्नई सुपर किंग्सच्या टीमसोबत ओळख झाली आणि ते प्रशिक्षकपदी नियुक्त झाले. आपण गोष्ट करत आहोत स्टीफन फ्लेमिंग म्हणजे क्रिकेटमधल्या द्रोणाचार्य यांची. क्रिकेटमधले द्रोणाचार्य अर्थातच त्यांना द्रोणाचार्य म्हणणं वावगे ठरणार नाही. त्यांची संघासोबत असलेली साथ नुकतीच तुटलेली आहे आणि आता इथून पुढे ते चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे अर्थातच चर्चेतलं नाव प्रामुख्याने स्टीफन फ्लेमिंग. स्टीफन फ्लेमिंग यांचा जन्म 1 एप्रिल 1973 रोजी झाला होता. त्यांचं जन्मस्थळ ख्राइस्ट चर्च, न्यूझीलंड येथे झालेला होता. त्यांची उंची 6 फूट 2 इंच एवढी उंची आहे. फलंदाजी डावखोरा फलंदाजी तसेच गोलंदाजी ते उजव्या हाताने मध्यम हळू गोलंदाजी करत होते. भूमिका वरच्या फळीतील फलंदाज म्हणून ते न्यूझीलंडच्या संघामध्ये सातत्याने सलामीवीर म्हणून भूमिका बजावत होते. राष्ट्रीय संघामध्ये म्हणजे न्यूझीलंडच्या संघासोबतचा त्यांचा प्रवास 1994 ते 2008 पर्यंत होता आणि 2008 मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली होती. तर निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदी आपण त्यांना पाहिलेलं होतं. राष्ट्रीय संघामध्ये त्यांनी सर्वप्रथम कसोटीमध्ये पदार्पण केले होते. 19 मार्च 1994 विरुद्ध भारत विरुद्ध त्यांनी पहिली कसोटी सामना खेळली होती आणि एकूण कसोटी ते 104 कसोटी सामने न्यूझीलंड संघाकडून खेळलेले होते. एकदिवसीयमध्ये त्यांचं पदार्पण 25 मार्च 1994 विरुद्ध भारताविरुद्धच झालेलं होतं आणि एकूण 280 एकदिवसीय सामने ते न्यूझीलंड संघाकडून खेळलेले होते. T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण त्यांनी 17 फेब्रुवारी 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिला T20 सामना ते खेळलेले होते. अशी त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द त्यांनी बहरवली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणत्या कोणत्या संघासोबत ते जोडले गेले ते आता पाहून घेऊ. 2009 ते 2015 आणि 2018 ते 2026 चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणजे हेड कोच म्हणून ते राहिलेले होते. 2015 ते 19 मध्ये मेलबर्न स्टार्स या संघाचे देखील ते कोच होते. 2016-17 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट या संघाचे कोच राहिलेले होते. 2022 ते 26 जोबर्ग सुपर किंग्स या संघाचे कोच राहिले होते आणि 2023 ते 26 टेक्सास सुपर किंग्स या संघाचे देखील ते प्रमुख मुख्य प्रशिक्षक राहिलेले होते. IPL मध्ये त्यांचे यश कसं राहिलं तर चेन्नई सुपर किंग्सला 5 टायटल म्हणजे 5 वेळा IPL ची ट्रॉफी जिंकून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला होता. तसेच त्यांनी 2 चॅम्पियन्स लीग देखील चेन्नई सुपर किंग्सला जिंकून दिलेले होते. तसेच चेन्नईला 12 वेळा प्लेऑफ लढती व 10 वेळा IPL ची फायनल सामना खेळवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला होता. असे हे द्रोणाचार्य म्हणून जे आपण म्हणतो क्रिकेटमधले द्रोणाचार्य स्टीफन फ्लेमिंग यांचा प्रवास नुकताच 18 वर्षाचा चेन्नई सुपर किंग सोबत राहिला होता आणि नुकतीच त्यांनी स्टीफन फ्लेमिंग यांनी IPL मधील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे एका संघासोबत 1-2 वर्ष झाल्यानंतर कोच हे सातत्याने IPL मध्ये तरी बदलत असतात. पण स्टीफन फ्लेमिंग हे असे क्रिकेटमधले द्रोणाचार्य प्रशिक्षक आहेत ज्यांनी संघाला चांगली शिस्त लावली, संघाला विजयाची सवय लावली, सातत्याने चांगले खेळाडू घडवण्यामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांचं नातं खूप जिव्हाळ्याचं राहिलेलं होतं. कारण महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच धोनी आणि सुपर किंग्स तसेच स्टीफन फ्लेमिंग यांचे एकमेकांचं जे
बॉन्डिंग होतं ते अत्यंत चांगल्या प्रकारे होतं. त्याचप्रमाणे सातत्याने विजयी होणाऱ्या संघाला 2023 नंतर काहीसं अपयश बघायला लागत होतं. सलग 2 ते 3 सीझनमध्ये म्हणावी तशी प्रभावी कामगिरी होत नसल्यामुळे प्रशिक्षक अर्थातच स्टीफन फ्लेमिंग हे देखील चिंतित होते. त्यामुळे संघ व्यवस्थापक तसेच संघाचे मालक कार्यकारी संचालक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून त्यांनी असा निर्णय कळवला की आपला इथला प्रवास आता थांबवायची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि संघ मालकांनी त्यांना परवानगी दिली. त्यामुळे एखादा कोच आय पी एल सामने आपण बघत असतो. दरवर्षी खेळाडू या संघातून त्या संघात जातात, प्रशिक्षक बदलतात, मार्गदर्शक बदलतात, काही ठिकाणी संघाचे मालकसुद्धा बदलतात. पण क्रिकेटमधले द्रोणाचार्य यासाठी उल्लेख केला आहे की स्टीफन फ्लेमिंग सलग 18 वर्ष चेन्नई सुपर किंग्सच्या यशाची अपयशाची भागीदार त्यांनी पाहिलेली आहे. म्हणजे आपण क्रिकेटमधली फलंदाजांची भागीदारी बघतो, तसेच चेन्नई सुपर किंग्स IPL संघातली यशाची आणि अपयशाची चांगली वाईट अवस्था भागीदारी या माणसाने पाहिलेली होती. आणि प्रदीर्घ 18 वर्षाच्या सेवेचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या प्रशिक्षकपदी कोण नियुक्त होणार याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेलच. पण सध्या चेन्नई सुपर किंग्स आणि स्टीफन फ्लेमिंग यांचं नातं जिव्हाळ्याचं झालेलं होतं. दोन्हीसोबत त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे येणाऱ्या काळात स्टीफन फ्लेमिंग कोणत्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.